सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये. अहो रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे. जय शिवराय मित्रांनो. अलीकडच्या राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक डान्स बार हे चालवले जातात. अतिशय दुर्दैवी आणि वाईट वाटतं अशा गोष्टी ऐकून. पण मला असं वाटतं त्यांनी जो उल्लेख केला की रायगड जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. खरं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा आहे. तर हे जे असे काही व्यवसाय असतात, फक्त डान्स बारच नव्हे, देशी दारूची दुकानं असतील, जी मोठमोठे बिअर बार्स असतात, ही जी व्यवसाय आहेत ही चालवणं तर काही साधारण लोकांचं काम नसतं. हे चालवणारे कुठे ना कुठे हे छोट्या मोठ्या कशाने पण राजकारण्यांशी तर जोडले गेलेले असतात. हे सामान्य जनतेलाही माहीत आहे. तर हे राजकारण्यांना म्हणजे ज्यांना आपण मतदान देऊन त्या जागेपर्यंत पोहोचवलेलं असतं, त्यांना या गोष्टी चुकीच्या नाही वाटत का? का म्हणून ही लोक त्यांच्या मदतीने असे प्रकारचे असे मोठे व्यवसाय चालवण्याचं धाडस करतात आणि त्याच्यातून अमाप पैसा गोळा करतात. आणि त्यामागे सरकारचाही स्वार्थ आहेच की. या अशा व्यवसायांमधून हवा तेवढा तुम्हाला टॅक्स मिळतो. टॅक्स गोळा करण्यासाठी तुम्हाला हवं त्या प्रकारचे तुम्ही बिझनेस लॉन्च करायला लागलेत. सगळ्यांना मान्यता द्यायला लागलेत. 3 पत्ती असेल तर रमी सर्कल, काय 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 ते गेम्स येतात बेटिंगचे. अक्षरशः मोठमोठी सेलिब्रिटीज, कलाकार जे ती त्यांची ॲडव्हर्टायझिंग करतात. म्हणजे खरंच योग्य दिशेला चालला आहे ना आपला भारत. मी महाराष्ट्रातलीच गोष्ट नाही करत आहे, फक्त आपल्या राज्याची, एक भारताची गोष्ट करतो आहे, जिथे त्याला प्रेझेंट केलं जातं जगभरामध्ये. एक विश्वगुरू म्हणून तो ओळखला जाईल. या पद्धतीने आपण जर पावलं टाकतो तर ही पावलं जी टाकली जात आहेत ती योग्य आहेत का? एकीकडे नरेंद्र मोदीजी म्हणतात जगातली 4थी अर्थव्यवस्था असणारा हा भारत देश आहे. भविष्यात काही वर्षानंतर जगाचा गुरु, विश्वगुरू, जगाला डायरेक्शन देणारा, जगाला एक दिशा देणारा हा भारत देश असणार आहे. असणारे म्हणण्यापेक्षा तो अगोदर होता, पण त्याला पूर्णपणे विस्कळीत करून ठेवून दिलेलं आहे. अशा पद्धतीने जर राजकारणी लोक जर अशा प्रकारची दिशा जर देत असतील समाजाला, तर मला नाही वाटत कधी आपला देश हा विश्वगुरू बनू शकेल. आणि उपयोगी नाही आहे. देशातली 4थी अर्थव्यवस्था जी म्हटली जाते, भारत 4थ्या क्रमांकावर येतो, काहीच उपयोग नाही. त्याचा सामान्य जनतेला कुठेही काही फायदा होत नाही.